सगळीकडे पालाच पाला झालाय, एवढा ढीग झालाय खाली पाल्याचा. तर मित्रांनो, आईने केवढं लागून घेतलं. आई परत सकाळ सकाळीच आई शेवया घेऊन आली आहे. आई कुठून आले शेवया? बनवायला लावले होते का? तर मित्रांनो, एवढे सारे शेवया आणल्यात. ते तर मला वाटतं गव्हाचे आणि ह्याच्यात हरभरा आहे काय? कैरी पण दिल्यात. वरच्या शेवयांचा भुगा झालाय, खालच्या सरळ हे वेगळे आहेत शेवया, जरा गव्हाचे आहेत, ह्या जरा बारीक आहेत, हे जरा ही आहेत. म्हणजे दोन प्रकार दिलेत का? दोन दिसतात, थोड्या दिल्यात नॉर्मल. शेवया कवा सांगितलं होत्या माहिती का? उन्हाळ्याच्या आधी. आणि आता बरोबर पावसाळा चालू होईल, बरोबर पावसाळ्यात ना शेवया खायला एवढं भारी वाटतं का नाही. आव तुम्ही तेलाचा डबा आहे ना, तेलाचा डबा उलटा धरला, तो डबा आहे ना तिकडे स्क्रॅप मध्ये टाकला होता. पप्पानी डायरेक्ट डबा आणला आणि डावाय गेले, डायरेक्ट तेल सांडलं एवढं. तिथं क्रॅप मध्ये टाकलं, मग तेल सांडलं, मग आम्ही काय करणार? फेकून दिलेला डबा काय उकलेलं, फेकून दिलेला डबा हो की गळत यार. एवढ्या तेलात चपात्या वाजल्या असतात. मी आलोय आईला आणि पप्पाला आहे ना वावरात न्यायला, आणि इथं आलो तर बघितलं पप्पा आणि आई उलट काम करतात. सगळं वालीचं ढीग असं एकत्र केलं तर इकडं पण एकत्र करून ठेवलं. तर पाला खाली पडला नाही का? नाही पडला बाबा, खाली बाजू तसंच राहिले, खाली वाळले. वर पडल्यावर झाड वर असल्यावर खाली गळतो, खाली चिपकूनच राहिला त्याला. आई पण तिकडं तसंच करते. पप्पा जसं करतात ना तसंच आई करते. वाल तोडली तसंच आता परत ही गोळ करायला लागतात ना. मग काय सगळीकडे असं गोळ गोळ करून ठेवलं. तर एक अर्धा पाला राहतोय ना ह्याच्यात, त्याच्यामुळे ना दिवसभर पप्पा वाळून देतात आणि संध्याकाळचे ना त्याला बदाडतात. मग जेवढा बी पाला आहे का नाही सगळा खाली गळतोय. सगळीकडे पालाच पाला झालाय, एवढा ढीग झालाय खाली पाल्याचा. आताशी कुठं माती लागली. काय केलं? मी वावरात आलो आणि तू उद्योग करून घेत. तर मित्रांनो, आईने केवढं लागून घेतलं. आई परत तू लागून घेतलं. अगं लय लागले का? कुरमुडे आणू का? तर मित्रांनो, आता सुटायचा टाइम झाला होता, तेवढ्यात आता आईच्या हाताला पायाला लागले. आईने दिवसभर एवढं भारी काम केले का नाही, पण आता जायच्या टायमिंगला पायाला लावून घेतले. तर मित्रांनो, आईला कुरमुडे दिल्या. कस काय लागलाय? थोडंच लागलंय, पण कस काय लागलंय? थोडंच लागले, पण रक्त लय गेले. पुढची टूची लागली आई. मागच्या वेळेस पण थोडंच राहिलं होतं. पप्पाला कापलं, आईला कापलं. आता पण जवळजवळ 6-6:30 वाजले. घरीच जायचं होतं, आता लगेच आईला लागलं. तुम्ही पण सावकाश करा. करतोय बाबा. आईला लागलं माहिती ना, काय लागलं? इळ्याचं टोक लागलं. बरं झालं. त्याशी वर अशी वर खडते. पप्पांनी इमोशनल व्हायला पाहिजे, तर पप्पा आईची ऍक्टिंग करते. पप्पांचं मी बरोबर आहे. आता थोडं काम राहिलं, आईला गडबड करायला लागली. एका ठिकाणी वालीच आहे ना, झाडच कट करायचं राहिलंय. सगळीकडे वाळलंय, एवढ्यातच हिरवय. आईच्या पायाला लागल्यामुळे आईला रेस्ट करायला लावली. पप्पा राहिलेलं झाड कट करायचं. एक झाड राहिलं होतं. आई तर चालली पण रियांची आजी बरं, आपणच राहिलोय. चला. आई गेली, रियांची आजी गेली, पप्पा आणि मीच राहिले. आई गेली तरी पप्पा अजून खिकाडचा ढीग घालव, तेवढी घालव. कधी जायचे आपल्याला घरी? सीताफळाला छोटे छोटे सीताफळ लागले. आता सीताफळ लागायला चालू झाले. मित्रांनो, मी पप्पा पण निघाले घरी. आई तर निम्म्या वाटत पण पोहोचले असत. बघू किती पैसे आहेत, मला दाखव किती आहेत बघू. दोन काय एकच बाजाला 10 रुपये. रियांश, हा बघ तू 10 रुपये देती, ती दे 10 रुपये. रियांशचं पण सेम आहे, माझं पण सेम आहे. हा दे, आत घे. तेवढं 2 दे मला. 2 आलं का तुझं तुला? हा, माझं मला आलं. मला वाटलं झटका झाला काय.
होईल बाबा मला असं पाल पडलं. तर मित्रांनो आई ना देवपूजा करते आणि गपचूप कुकरच्या डावीला ना गौरी ठेवलेली जाळून आईने बघा काय ठेवले कुकरच्या डब्यावरती. आली आई. आईने बाई ऐकले सगळे. मिसरी ठेवली इथं. सगळी राग करून टाकली. तर शाळेतून आल्या आल्या आरुष गेम खेळतो. आता गेम खेळायला नाही भेटणार तुला आरुष, शाळा चालू होईना. दिवसभर पाणी बंद असल्यामुळे कोमट पाणी झाले. आवाज दे एकदा. आरुष दाजी दाजी म्हण. आरुष म्हण. आरुष तुला खाऊ दे दुकानात नेते खाऊ. दाजी म्हण. आरुष चल रे दुकानात चल. नको मी नाही येणार. जा जा म्हणाव दुकानात जा. चल रे दुकानात जाऊ का दुकानात? तू नाही यायचं. जा तू नाही यायचं. तू नाही. ओ भाई शब्द कडे घेतला. मी नाही मी नाही मी नाही मी नाही. अरे याला काठी. शेववाला दगड मला रियांशने हाणलाय. भाऊ काहीतरी म्हणा शिकवतोय आणि तो म्हणतच नाही, तो काका म्हणतोय. तर मित्रांनो एवढं सारं डिमार्ट मधून आणलं. नीलकिटर पण आणलंय. नीलकिटर किती रुपयाला? 39 रुपये. ब्रश पण आणल्यात. ओ कुरकुर पडलेले. चल कुरकुरे खायचं. मला पण दे. थोडंच कुरकुरे आई. चल बर तू पण चल. ओ भाई साहेब रुमाल पण आणल्यात. बरं झालं. 10 रुमाल. किती रुपयाला? देवासाठी 2 अगरबत्ती आणली आणि 1 स्पेशल अगरबत्ती आणलेली. मस्त स्वयंपाक करता का. आरुष कुरकुरे खायचं का? नको. आरुषला नुसती गेमच खेळायला पाहिजे. एवढं खायला आहे समोर. तर आपण दोघंच खाऊ. मस्त आई बाहेर खायला आली. बाहेर आल्यावर राहत नसते आई. पुन्हा खाऊ आता. आर्याला खाऊ द्या. आईने फोर्स केल्यावर खायला घेतले. आम्ही फोर्स करत नव्हतो का खायला? म्हणजे आम्ही येडे तू शहाणा. आपण म्हणलो होतो का नाही त्याला खा? अजिबात नाही म्हणलं. तर मित्रांनो किचन मध्ये अजून एक मेंबर ऍड झाला. नीलकिटर. इथं एक चावी, इथं नीलकिटर, इथं गाडीची चावी. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. बाय बाय.